बोलायचं कुणीही करत नाही, पण ते गुणधर्म रक्तामध्येच आहे. म्हणजे जन्मल्यापासून जे आदामाची संतान आहे त्यांच्यामध्ये हे पाप आहेच. हालेलुया. अपवित्रतेमध्ये चालायचं, पवित्रतेमध्ये आणि अपवित्रतेमध्ये. हालेलुया. पण आपल्या समोर एक कित्ता मॉडेल ठेवलेला आहे. पवित्र कोण आहे? प्रभू येशू आहे. या जगामध्ये पहिला व्यक्ती कोण आहे पवित्र? मानव म्हणून मानव रूपामध्ये कुमारी मरियमच्या द्वारे या जगामध्ये आला. तो पहिला व्यक्ती मानव रूपामध्ये आपल्यासारखंच रक्त मांसाचं शरीर होतं. कोण होता तो? प्रभू येशू. तो पवित्र होता, शेवटपर्यंत पवित्र होता, बलिदान देईपर्यंत पवित्र होता. कुठलंही पाप येशूनं केलेलं नाही. तो शरीरामध्ये तुम्ही म्हणताल आम्ही तर मानव आहे, आम्हाला एवढं काही सहन होत नाही, आम्हाला कंट्रोल होत नाही, माणूस आहे, चुका होत्या, पण येशूनं कुठलेही पाप केलेलं नाही, म्हणून त्याला पवित्र म्हटलेलं आहे. आणि तोच कित्ता आपल्यामध्ये, तीच इमेज आपल्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून देवाचं एक वचन सांगत आहे काय, की मी पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र व्हा. मग किती जणाला वाटते की आम्ही पवित्र व्हावं? मग ते 15 एकदा वाचा. अपवित्र कसे होतो आपण, अशुद्ध कसे होतो, एकदा वाचून दाखवा. पवित्रतेचं मी सांगतो, आज किती आपल्या जीवनामध्ये अशी ओळख आहे, आपली इमेज अशी आहे, रागाच्या बाबतीत आहे, शिव्या द्यायच्या बाबतीत आहे, मूर्तीपूजाच्या बाबतीत आहे. वाचा. तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जाड कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी निघतात. या गोष्टी माणसाला विटाळतात. ही जर अभ्यास केला तुम्ही, आता तुम्ही म्हणताल आम्हाला पवित्र व्हायचे फाळच आहे, आम्हाला ही आमची इमेज बनवायची, पण ह्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत, शिव्या द्यायची सवय, रागाचं प्रमाण, जार कर्म, चोऱ्या माऱ्या, चुकीचे काम, हालेलुया, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला काय अशुद्ध करतात, म्हणजे अपवित्र करतात. म्हणा अपवित्र. तुम्ही म्हणता मी काहीच करत नाही पाळक साहेब, पण एखाद्या गटर येऊन भांडणं झाले आणि मी पण शिव्या दिले, तिने पण मला 4 दिले, मी पण दिले, नाली काढणे, चांगलं किंवा तिचे केस धरू धरू आपलं मारलं. कशामुळं? चर्चला जाणारे आहे, छोटं शुल्क कारण आहे, नाली साफ करणारे, पाणी आणायला. हालेलुया. त्याने काही बोललं पण हिनं बी धरले केस, मार मारले पाळक साहेब, ले घाण घाण शिव्या बी दिली. आता करणार काय? हालेलुया. कंट्रोलच झालं नाही हो. म्हणजे हा जो भाग आहे, मी तुम्हाला एक सांगत आहे इमेज. आता त्या गल्लीमध्ये त्या बाईची इमेज काय होईल, त्या माणसाची इमेज काय होईल, कशी होईल इमेज? चांगली म्हणतील का? ती तर म्हणजे हे तर देवाला जाणारे आहेत, आणि याने तर एवढा ताव, आम्हाला वाटलं नव्हतं इथं देव माणूस दिसत होते, इतर सगळं डेंजर दिसायले. हालेलुया. कोणती इमेज झालेली आहे तिथं? कोण आपल्यावर विश्वास ठेवल का? एवढं मार मारलं आणि पुन्हा हालेलुया, मार मारायचं, भांडण शिव्या द्यायचं, हालेलुया. ही आजची पद्धत चाललेली आहे. हे अशुद्ध आहे, अशुद्ध ओठानच आपण हालेलुया करायला. कसं आपल्याला सूट होईल ते. हालेलुया. देव म्हणतो अर्ध्या तासापूर्वीच कुस्ती खेळून दम लागला, तुझा अजून घाम पुसला नाही आणि तो हालेलुया करायला. कसं देव तुम्हाला शुद्ध करेल, पवित्र म्हणाल का? हालेलुया. हे चुकीचं आहे. आज हे भेसळ जीवन आपलं जगणं चाललेलं आहे. म्हणून देव म्हणतो मी पवित्र आहे, तुम्ही पण पवित्र व्हा. मग ते पवित्र बोलणं असेल, पवित्र वागणं असेल, पवित्र बघणं असेल. हालेलुया. तुम्ही बघा, इथं नाही पण बाहेर गावाला जाऊन बघा, माणसाच्या नजरा अशा पवित्र आहे का अपवित्र लगेच कळतं. हालेलुया. मुंबईला जावा, मग बघा कशा नजरा पळतात इकडे तिकडे. पुरुषांचं सांगतो. हालेलुया. आपल्याला चेक करा. पेत्र तेच सांगत आहे, जो काळ गेला तो गेला. आपली वागणूक ती मग त्याला पाहून सांगत आहे की तुला कोणी तुच्छ मानू नये तुझ्या तारुण्याला. आज कित्येक लोक आहेत, मग ते 5:27 मध्ये दिले, अंतःकरणाने विचार करू नको. हे सगळेच अंध, कोण बाहेरून करत नाही पण मनातून बघून करतो आणि तो अशुद्ध होतो. त्याचा काहीच उपयोग नाही देवाच्या राज्यामध्ये. आज कित्येक चर्चमध्ये अशा गोष्टी चालल्या. 4-4 तास फोन मध्ये बोलत राहतात आणि समोर पायर मध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड इथं तर गात आहे. 4 तास
पुरीला बोलत, बायांना बोलत, वेगवेगळे कार्यक्रम करत आहे. हालेलुया. आणि पुढे येऊन गाणे म्हणायचं. हालेलुया. कसा पवित्र आत्मा तिथं उतरल? कुठला आत्मा उतरल तिथं? अशुद्ध आत्मा उतरल. तो माणूस जर अशुद्ध असेल तर तिथं अशुद्ध आत्माच येणार. जर तो पाळत पवित्र असेल तर पवित्र आत्माच येणार. हालेलुया. समजून घ्या. म्हणजे वागणूक आपल्यामध्ये चेक केलं पाहिजे. देव म्हणतो मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. तुम्हाला पवित्र होण्यासाठीच मी निवडलेला आहे. मी इथं तुमच्यासाठी जे बलिदान दिले, तुम्हाला घाण होण्यासाठी, तुम्हाला पापामध्ये जीवन जगण्यासाठी, या पहिल्यासारखं जगण्यासाठी नाही, तर तुम्हाला मला पवित्र करायचंय. मला तुम्हाला एक सैन्य बनवायचंय. बनायचे का नाही सैन्य? आपल्याला देवाचं राज्य वाढवायचे. अंधकाराच्या शक्तीला, अंधकाराच्या राज्याला आपल्याला पायाखाली तुडवायचे. अंधकाराचं राज्य दिसत नाही, त्याची शक्ती कशामध्ये आहे? या ज्या गोष्टी आहेत, शिव्यामध्ये त्याचं कनेक्शन आहे, व्यभिचारामध्ये त्याचं कनेक्शन आहे, लबाडीमध्ये त्याचं कनेक्शन आहे, रागामध्ये त्याचं कनेक्शन आहे. मग समजायचं आपला पोल तिथला आहे. कुठला? राग यायला, शिव्या यायला, आपटापटी होईल, फेकाफेकी होईल, दात चावणं होईल, तर आपला पोल कुठला आहे? मग शैतानाकडून करंट यायले. आपल्याला समजून घ्यायचं. कुणाकडून येत आहे? शिव्या, दात खुपसू खुपसू वटात चालले दात. मग हे स्वभाव आपण चेक करायचा. विचाराचे विचार येत, लबाडीची विचार येत, ह्याला ह्याची टोपी तला, त्याची टोपी तला, खुपसा खुपसी मारा मारा करून हालेलुया असं जर केलं तर हे कनेक्शन कुठलं आहे? पवित्र आत्म्यापासून नाही, अशुद्ध आत्म्यापासून आहे. हालेलुया. समजून घ्या मी काय सांगत आहे. आपल्याला पवित्र व्हायचंय. आपली एक इमेज अशी बनवा की कुणीही आपल्याला नावं ठेवू नये, कुणीही आपल्याला म्हणू नये की हे असे वागतात, हे 2 नंबरचे कामं करतात, व्याजानं पैसा देतात, इकडे 10 आहे तर ह्यांचा 30% रेट आहे. हालेलुया. आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगत आहे. देवामध्ये हे शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत? विचार करा तुम्ही. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या जीवनाची जी आपल्याला इमेज आहे, ती इमेज आपल्याला प्रभूमध्ये तयार करायची. आपलं बोलणं असेल, आपलं वागणं असेल, आपला व्यवहार असेल. स्तोत्र 15 मध्ये दिले का की त्या पर्वतावर कोण नाही? वाचा एकदा देवाचे. हा जो वाढीदिडीचा व्यवहार चाललेला आहे, व्याजाचा व्यवहार चाललेला आहे. हालेलुया. निराश व्हायचं नाही. जे वचन आहे आपल्याला आपला पैसा वाढदिलीला लावत नाही, हां, कोणी निरापराधाची हानी करीत नाही, करिता लाच घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी घेणार नाही. हालेलुया. त्या डोंगरात, त्या स्वर्गात त्या येशू सोबत राहायचं असेल तर वाढीदिडीचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये नाही पाहिजे. आज आपल्याकडे 100 रुपये आहेत तर लगेच आपण म्हणतो 25 रुपये देत आहे का 100ला लावून? 1000 आहे तर 1000 देतो. 1000ला तुम्हाला 30 रुपये द्यावा लागेल. जमतंय का? 10,000चे एवढे होतील व्याज. महिन्याला व्याज पाहिजे. देवाने क्लिअर सांगितलंय व्याजापाट्यानं पैसा द्यायचा नाही. तुम्हाला द्यायचा तर उचनाच द्यायला द्यायला. जर तुम्ही देत असता तर मग आपण काय होईल? मग अशुद्ध होईल, पवित्र नाही. देव म्हणतं की मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. या सगळ्या गोष्टी आपल्याला पवित्र जे ठेवण्याच्या गोष्टी आहेत त्या सोडून तर आपण वचनाच्या बाहेर जर जात असेल, भयकत असेल तर आपण मग अशुद्ध होईल. काय होईल? आपण अशुद्ध होईल. या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला पवित्र तर व्हायचे. मला पवित्र व्हायचे. पवित्र होऊन कुठं जाणार आहे? आपण इथंच राहणार नाही. देव आपल्याला तिथं घेणार आहे. कुठं? स्वर्गामध्ये. जर स्वर्गात जायचं असेल तर आपल्याला इथं पहिलं पवित्र व्हावं लागेल. येशूच्या रक्ताने पवित्र व्हावं लागेल, येशूच्या वचनाने पवित्र व्हावं लागेल, आणि येशूच्या पवित्र आत्म्याने सुद्धा पवित्र व्हावं लागेल. व्हायचे का नाही? 3 गोष्टी आहेत. कशा कशानं? वचनानं, येशूच्या रक्तानं आणि पवित्र आत्म्यानं आपल्याला पवित्र व्हायचे. येशू म्हणतोय, परमेश्वर म्हणतोय मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. कारण देवाला पवित्र लोक बनवायचे. जगामध्ये सगळीकडे अंधकार आहे, जगामध्ये सगळं